मित्रांनो, प्रत्येक माणसाचं जीवन हे कवितेने बनलेलं असतं. कविता हे फक्त संवाद साधण्याचं माध्यम नसून कविता म्हणजे साक्षात आनंद, एक आवेग असतो. कलात्मकरित्या गुंफलेल्या शब्दातून सौंदर्याचं घडविलेलं दर्शन म्हणजेच कविता. आणि अशा कविता नेहमीच ऐकणाऱ्याला समृद्ध करतात. आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना आपल्याला अस्वस्थ करतात. स्वार्थ, कौर्य, रक्तपात, हिंसा अशा नकारात्मक भावना मनाला जखमी करतात. अशा वेळी मानवी संस्कृतीचा सर्वोच्च आविष्कार घडविणाऱ्या एखाद्या घटनेने मनाला उभारी मिळते. दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य याचं दर्शन घडतं आणि आपोआप मन अजूनही येतो वास फुलांना गुणगुणू लागतं, सकारात्मक होतं. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्यापुरता पृथ्वीवरचा एक तुकडा हवा असतो. जीवन हे पृथ्वीसारखंच विस्तीर्ण, समृद्ध, अथांग आणि अगम्य आहे. त्यातला आपल्या अर्थ शोधण्याचा आणि तो सार्थ करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो आपापल्या परीने. जीवनाच्या औंदार्याला सीमा नसते. त्याला साथ घातली की प्रतिसाद मिळतोच. तो कसा आणि किती मिळवावा हे अर्थातच ज्याच्या त्याच्या आव्हानाच्या आर्ततेवर अवलंबून असतं. कविता आईवरती आहे. तुझं मातृत्व महान ही गेय कविता असल्यामुळे मी गाऊन सादर करतो. प्रातःकाळी मी उठता होते तुझी आठवण, तुझ्या मायेचा उबारा कुठ शोधून वन. मी ग शाळेत जाताना तुझी नजर न्याहाळी, आई तुझा मी लाडका तुझी माया ग आंधळी. जर झाला मला कधी घरी येण्यास उशीर, जर झाला मला कधी घरी येण्यास उशीर, तुझ्या जीवाची तगमग तुटे जीव तिळ तिळ. कधी रागेही भरशी घालशी लाटण पाठीत, कधी रागेही भरशी घालशी लाटण पाठीत. अश्रू पुसशी पदरान घेशी मायेच्या मिठीत. तुझ्या ताटातला घास माझ्या ताटात वाढशी, तुझ्या ताटातला घास माझ्या ताटात वाढशी. अर्धपोटी तू राहाशी देशी जीवाला झोकून. आई तुझ्या ग अश्रूनी माझी भिजली पैरण, आई तुझ्या ग अश्रूनी माझी भिजली पैरण. तुला कसा विसरेन तुझं मातृत्व महान, तुला कसा विसरेन तुझं मातृत्व महान, तुझं मातृत्व महान, तुझं मातृत्व महान. कवितेचं नाव आहे तो काळ. एक काळ असा होता की त्यावेळी मला कोण ओळखतही नव्हतं. कौतुक तर राहिलं बाजूला. तर म्हणून या कवितेचं नाव आहे तो काळ. तो काळ होता तसाच मी एक शून्य होतो, तो काळ होता तसाच
मी एक शून्य होतो, नव्हते समोर काही तरीही मग्न होतो. 7 मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, 7 मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, मान सन्मान माझा जपून मीच होतो. केली कधीच नव्हती कुणाचीही नालस्ती, केली कधीच नव्हती कुणाचीही नालस्ती, माझ्याच वागण्याची निंदा मीच करीत होतो. जनमानसात माझी वाहवा मुळीच नव्हती, जनमान वाहवा मुळीच नव्हती, थोरा मोठ्या नामी जाणून घेत होतो. वाटे कधी मनाला, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, तेची ध्येय ठेवूनी पुढे सरसावतच होतो. माझेच अनुयायी, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, दृष्टीपथात त्यांच्या तेव्हा मी नग्न होतो. होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरित, होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरित, त्यांच्याच तिमिरात मी नित्य चाच पडत होतो. अनंत काळ माझा गेला असाची वाया, अनंत काळ माझा गेला असाची वाया, माझेच अश्रू पुसाया मीच पुढे होतो, माझेच अश्रू पुसाया मीच पुढे होतो. आता ही जी कविता आहे ती माणुसकी, माणुसकीला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून ह्या कवितेचं नाव माझ्या माणुसकी आहे. घेऊनी काही न आलो पण जाणार काही ठेवूनी, घेऊनी काही न आलो पण जाणार काही ठेवूनी, माणूस म्हणून जगत आलो माणसाच्याच जन्मा येऊनी. मनात होते बरेच काही, मनात होते बरेच काही पण गेले काही राहुनी, मनात होते बरेच काही पण गेले काही राहुनी, नाती मैत्री अशी जोडली माणसातील माणुसकी पाहुनी. कर्तव्याच्या ओझ्याखाली जरी का, कर्तव्याच्या ओझ्याखाली जरी का, गाडलो गेलो असतो कधी, धन्य जाहलो असतो मी अन श्रेय लाटले असते कुणी. देणाऱ्याने बरेच देऊ केले, देणाऱ्याने बरेच देऊ केले, मला पामराला घेता न आले, देणाऱ्याने बरेच देऊ केले, मला पामराला घेता न आले, विवंचनेशी फारकत केली आता अन समाधान शेवटी गवसले. फूल देता आले नाही जरी, फूल देता आले नाही जरी, का द्यावे कुणा काटे तरी, माणसाला माणूस म्हणून जगण्याची तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे खरी. आता कवितेवरील प्रेम ही एक माझी कविता, ही गेय कविता आहे, त्यामुळे मी गाऊन दाखवतो. या कवितेपासून दूर कधी मी नाही रे जाणार, नाही रे जाणार. या कवितेपासून दूर कधी मी नाही रे जाणार, नाही रे जाणार. स्वप्नात माझिया आली तरी तिला स्वीकारणार, या कवितेपासून दूर कधी मी नाही रे जाणार, नाही रे जाणार. रात्री झोपतो पेन घेऊनी वही सहित बिछानी, रात्री झोपतो पेन घेऊनी वही सहित बिछानी, रचना सुचेल तेव्हा पटकन जागा मी होणार, या कवितेपासून दूर कधी मी नाही रे जाणार, नाही रे जाणार. शब्द एक एक जुळूनी येता ओळी सजुनी जाती, शब्द एक एक जुळूनी येता
ओळी सजुनी जाती, अंतरा मुखडा लिहून होता, अंतरा मुखडा तयार होता, गीत तिचे सजणार. या कवितेपासून दूर कधी मी नाही रे जाणार, नाही रे जाणार. ह्रस्व दीर्घ हे माहित मजला, मराठी शुद्ध लेखना पायी. ह्रस्व दीर्घ हे माहित मजला, मराठी शुद्ध लेखना पायी. विरुद्ध शब्द आले तरीही, विरुद्ध शब्द आले तरीही यमक छान जुळणार. या कवितेपासून दूर कधी मी नाही रे जाणार, नाही रे जाणार. गाण्याची ही हौस माझी कधी अधुरी राहिली नाही, गाण्याची ही हौस माझी कधी अधुरी राहिली नाही. घसा कोरडा पडला तरीही, घसा कोरडा पडला तरीही गातच मी राहणार. या कवितेपासून दूर कधी मी नाही रे जाणार, नाही रे जाणार. स्वप्नात माझिया आली तरी तिला स्वीकारणार. या कवितेपासून दूर कधी मी नाही रे जाणार, नाही रे जाणार. या कवितेचं नाव आहे लग्नाची वरात. एक आजोबा आपल्या नातवाला रस्त्यावरून वरात जाते ती दाखवायला घेऊन जातात, आणि ती वरात जात असताना आपल्या नातवाला ती वरात कशी जाते, बायका कशा नाचतात, बायका कशा सजलेल्या आहेत, नवरा नवरी कशी बसलेली आहे, अशी आपल्या मालवणी भाषेमध्ये ही कविता ऐका. बघ बाळा वरातीत घोडा दिसला, बघ बाळा वरातीत घोडा दिसला, घोड्यावरती ऐटीत कसा नवरा बसला. बघ बाळा वरातीत घोडा दिसला, घोड्यावरती ऐटीत कसा नवरा बसला. सनईच्या तालावरी फेर धरीती, सनईच्या तालावरी फेर धरीती, बाया बापड्याही त्यात कशा नाचती. शृंगाराला वधूच्या कशी वेळ लागली, शृंगाराला वधूच्या कशी वेळ लागली. वरा समीप नव वधूला जुनी बैसली. बघ बाळा वरातीत घोडा दिसला, घोड्यावरती ऐटीत कसा नवरा बसला. बघाया वरात पथी लोकांची गर्दी, बघाया वरात पथी लोकांची गर्दी. न्याहाळीत होते हळूच चहू बाजूचे दर्दी. बघ बाळा वरातीत घोडा दिसला, घोड्यावरती ऐटीत कसा नवरा बसला. सय माहेराची येत होती दाटुनी, सय माहेराची येत होती दाटुनी. वाहुनिया अश्रू सारे गेले आटुनी. गग बाळा वरातीत घोडा दिसला, घोड्यावरती ऐटीत कसा नवरा बसला. आई वडिलांची लेक लाडाची होती, आई वडिलांची लेक लाडाची होती. हृदयावर दगड ठेवून दिली परक्याच्या हाती, हृदयावर दगड ठेवून दिली परक्याच्या हाती. बघ बाळा वरातीत घोडा दिसला, घोड्यावरती ऐटीत कसा नवरा बसला. घोड्यावर ऐटीत कसा नवरा बसला. नंतर ही एक कविता. सतत कार्यरत असण्याची उर्मी कधी निवांत बसू देत नाही, सतत कार्यरत असण्याची उर्मी
कधी निवांत बसू देत नाही. बरंच काही करायचंय अजून, स्वस्त बसून चालणार नाही. बरंच काही करायचंय अजून, स्वस्त बसून चालणार नाही. सुखाचे जीवन जगताना देखील आपल्यात आपल्याला हरवायचं नसतं. सुखाचे जीवन जगताना देखील आपल्यात आपल्याला हरवायचं नाही. बंदिस्त जीवन जगत असताना दुःख कुणाला सांगायचं नाही. बंदिस्त जीवन जगत असताना दुःख कुणाला सांगायचं नाही. दिवस संपून रात्र येतात, काळोखाला कधी घाबरायचं नाही. दिवस संपून रात्र येतात, काळोखाला कधी घाबरायचं नाही. जीवन अडथळ्याची शर्यत असू, त्यात कधी अडकून पडायचं नाही. जीवन ही एक भूक असून खायचं सुख सोडायचं नाही. जीवन ही एक भूक असून खायचं सुख सोडायचं नाही. व्याधीशिवाय माणसाचं शरीर निरोगी कधी व्हायचं नाही. व्याधीशिवाय माणसाचं शरीर निरोगी कधी व्हायचं नाही. संध्यावेळ खुणावत असली तरी, संध्यावेळ खुणावत असली तरी आनंदाचे क्षण विसरायचे नाहीत. कितीही वादळ वारे आले तरीही, कितीही वादळ वारे आले तरीही पिकल्या पानावानी गळायचं नाही. कितीही वादळ वारे आले तरीही पिकल्या पानावानी गळायचं नाही. पत्नीवरची कविता आहे. पत्नीची भूमिका. बायको कोठे बाहेर जाणार, कळताच खूप उमेद वाटते. बायको कोठे बाहेर जाणार, कळताच खूप उमेद वाटते. आता आपल्याला बंदर नसणार, अशीच मनाची समजूत होते. आता आपल्याला बंदर नसणार, अशीच मनाची समजूत होते. प्रत्यक्षात ती जाते तेव्हा आपलं आयुष्य अधुरं वाटते. प्रत्यक्षात ती जाते तेव्हा आपलं आयुष्य अधुरं वाटते. तिच्या जाण्याने आनंद मावळतो, घर अगदी खायला उठते. तिच्या जाण्याने आनंद मावळतो, घर अगदी खायला उठते. सकाळी लागणाऱ्या चहापासून खिशात लागणाऱ्या रुमालापर्यंत, सकाळी लागणाऱ्या चहापासून खिशात लागणाऱ्या रुमालापर्यंत पायात घालायचे बूटसुद्धा तीच शोधून देत असते. पायात घालायचे बूटसुद्धा तीच शोधून देत असते. दमून भागून घरी येतात, हातात मिळणारा पाण्याचा ग्लास. दमून भागून घरी येतात, हातात मिळणारा पाण्याचा ग्लास आणि पुढ्यात मिळणारं जेवणाचं ताट तीच आणून देत असते. ती घरी नसते तेव्हा स्वतःचा चहा बनवावा लागतो. ती घरी नसते तेव्हा स्वतःचा चहा बनवावा लागतो. भूक लागताच हॉटेलमधले जेवण बेचव जेवावे लागते. ती घरी नसताच घरातील सर्व काम करावे लागते. ती घरी नसतात घरातील सर्व काम करावे लागते. तेव्हा समजते ऑफिसच्या कामापेक्षा घरचे किती कठीण असते. तेव्हा समजते ऑफिसच्या कामापेक्षा घरचे किती कठीण असते. सर्व कामे ते निमूटपणे करते. सर्व कामे ती निमूटपणे करते. तेव्हा तिची खरी किंमत कळते. सर्व कामे ती निमूटपणे करते. तेव्हा तिची खरी किंमत कळते. पत्नीची नि आईची भूमिका ती खूप जबाबदारीने निभावते. पत्नीची नि आईची भूमिका ती खूप जबाबदारीने निभावते. व्यसनावरची ही कविता आहे. व्यसनाधीनता. व्यसनाधीनता हा समाजाला ठरला आहे एक शाप. व्यसनाधीनता हा समाजाला ठरला आहे एक शाप. दारू गुटखा तंबाखूचा बाजारी चालू आहे जोरात खप. या व्यसनामुळे होते बघा व्यक्तीचे उद्ध्वस्त जीवन. ह्या व्यसनामुळे होते बघा व्यक्तीचे उद्ध्वस्त जीवन. अनेक संसार धुळीस मिळता समाजाला लागे अनिष्ट वळण. अनेक संसार धुळीस मिळता समाजाला लागे अनिष्ट वळण. या साऱ्या द्रव्यात असते एक प्रकारची हो मादकता. या साऱ्या द्रव्यात असते एक प्रकारची हो मादकता. तात्पुरती तरतरी आली तरीही नंतर बिघडत असते मानसिकता. दारू गुटखा तंबाखू चरस यापैकी व्यसन जडते घरोघरी. दारू गुटखा तंबाखू चरस यापैकी व्यसन जडते घरोघरी. एकदा मानवा व्यसन जडता
जातो त्या व्यसनाच्या आहारी. या सर्व प्रश्नाकडे पाहावे हो सर्वांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून. या सर्व प्रश्नाकडे पाहावे सर्वांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून. विपरीत परिणाम होत असतो अतिरिक्त मद्याच्या मादक सेवनानं. समाजात ज्याला त्याला जडे अशा मादक द्रव्याचे व्यसन. समाजात ज्याला त्याला जडे अशा मादक द्रव्याचे व्यसन प्रतिष्ठित असूनही ज्याला त्याला समाजात लेखले जाईल हीन. समाजात लेखले जाईल हीन. महागाईचा कळस झाल्यामुळे सगळीकडे महागाई बघून एखादी मध्यमवर्गीय किंवा गरीब बाई ज्यावेळी ती खरेदीला जाते त्यावेळी हजाराची जरी नोट बरोबर घेऊन गेली तरी पिशवी काय भरत नाही. एवढे पैसे खर्च करून मोजकेच जिन्नस तिला त्या पिशवीत असतात. त्यामुळे ही महागाई बघून ती अक्षरशः उदास होते. तर ह्या महागाईवरती कविता आहे. कवितेचं नाव आहे महागाईचा कळस. महागाईने कहर हे केले असे, महागाईने कहर हे केले असे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे. हजाराची नोट बाजारी नेता कधी संपते मला न कळता. हजाराची नोट बाजारी नेता कधी संपते मला न कळता. जिन्नस एक एक मोजून घेता, जिन्नस एक एक मोजून घेता, माझेच मजला येई हसे, माझेच मजला येई हसे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे. महागाईने कर हे केले असे, महागाईने कर हे केले असे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे. वाण्याच्या दुकाना खरेदीस जाता, कडधान्याचे दर गगना भिडता. वाण्याच्या दुकाना खरेदीस जाता, कडधान्याचे दर गगना भिडता. काय घ्यावे ते ध्यानी न येता, काय घ्यावे ते ध्यानी न येता. मजला कळेना मी विसरले कसे, मजला कळेना मी विसरले कसे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे. साखरेचा भाव फलकावर पाहता, ग्राहक सारे वाण्यावर चिडता. साखरेचा भाव फलकावर पाहता, ग्राहक सारे वाण्यावर चिडता. गुपचूप दुकानातून बाहेर पडता, गुपचूप दुकानातून बाहेर पडता. जिन्नस कमी अन पिशवी रीती दिसे, जिन्नस कमी अन पिशवी रीती दिसे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे. महागाईने कहर हे केले असे, महागाईने कहर हे केले असे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे, मी पदार्थ घरामध्ये करू कसे.